हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर गरिबी में गीला आटा बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आज तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला आणि ऐकायला मिळेल. तर बघा, रोज सकाळी सकाळी ना सगळ्यांच्या घरी टिफिनची घाई असते. शाळेच्या मुलांसाठीची म्हणा किंवा ऑफिसला जाणाऱ्यांची म्हणा. तर त्यामुळे रोज सकाळी सकाळी ना टिफिनची घाई प्रत्येकाच्याच घरी असते. तर माझ्यासुद्धा इथे बघा सकाळी 5:30-6 वाजता या दरम्यान मला ना टिफिन बनवावा लागतो. तर रात्रीला जेव्हा मी किचन आवरसावर केलं त्यावेळेला ना फ्रीजमध्ये 2 टमाटर होते. तर म्हटलं सकाळच्या भाजीसाठी हे होऊन जाणार, त्यामुळे मग मी टमाटर काही आणलेले नाही. आणि तसंही दुसऱ्या दिवशी आठवडी बाजार होता, तर म्हणून मग म्हटलं की चला ठीक आहे, आठवडी बाजाराच्या दिवशी सगळं घेऊन येऊयात म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा भाजीची तयारी करायला घेतली आणि टमाटर जेव्हा चिरले तर ते 2चे 2ही टमाटर खराब निघाले. आणि आत्ता ऐन वेळेवर उपास झाले. तर म्हटलं आता कसं करायचं, कारण टमाटरांशिवाय भाजी काही होणार नाही. तर म्हटलं आता इतक्या वेळेवर कुठे जायचं, कारण इतक्या सकाळी सकाळी एकही भाजीचे दुकानं वगैरे लागलेले राहत नाही आणि टमाटरांशिवाय भाजीही होत नाही. तर मग ऐन वेळेवर म्हटलं की आता पाटोडीची भाजी बनवायची, कारण पाटोडीच्या भाजीमध्ये ना टमाटर नसले तरीही सुद्धा चालतात आणि असूनही मी पाटोडीच्या भाजीमध्ये टमाटर काही घालत नाही. तर म्हणून मग पाटोडीच्या भाजीची मी इथे तयारी करायला घेतली. आधी छान मस्त ना पाटोडीचं जे बेसन आहे तर ते शिजवून घेतलं. त्यानंतर मग रश्श्याला फोडणी केली. तोपर्यंत पाटोडीचं बेसनसुद्धा छान सेट झालेलं होतं. पाटोड्या कट केल्या आणि रश्श्यामध्ये घातल्या आहेत आणि त्यानंतर मग पोळ्यासुद्धा शेकून घेतल्या. पाटोडीच्या भाजीसोबत तेलाने शेकलेल्या पोळ्या काही चांगल्या वाटत नाही, म्हणून मग अशा प्रकारे ना आतून तेल लावून पोळ्या ज्या पोळ्या असतात तर त्या मी बनवल्या. आणि पाटोडी बघाल तर बघा, अशा प्रकारे जेव्हा आपण बेसन शिजवतो तर पाटोडी अजिबात रश्श्यामध्ये विरघळत नाही. सगळा स्वयंपाक झाला आणि मस्त छान चहासोबत सुटकेचा श्वास घेतला, कारण भाजीचं जे टेन्शन होतं तर ते दूर झालं होतं. त्यानंतर मस्त मग छान टिफिन जो आहे तर तो बांधून घेतला. तर बघा, कधी कधी ना ऐन वेळेवर ना अशा उपाधी होत असतात की अगदी म्हणजे गरिबी में गीला आटा ज्याला आपण म्हणतो, तर ते अगदी आज ना माझ्यासोबत घडलं. तर चला, व्हिडिओ इथेच संपवते. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.